बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाची साधने म्हणजे काय हे बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की इतिहास लेखन करण्यासाठी प्रामुख्याने साधनांची आवश्यकता असते आणि ती साधने कोणकोणती आहेत, कशा पद्धतीची असतात हे आज आपण पाहणार आहोत. पहिलं लक्षात घ्या, इतिहासाची साधने. इतिहास लेखन करत असताना इतिहासाची साधने ही तीन प्रकारची आहेत. कोणकोणती आहेत तुम्हाला माहिती आहे का? बघा, पहिला जो इतिहासाचं साधन म्हणून आपण म्हणलं जातं ते आहे लिखित साधने. इतिहासाचं दुसरं साधन आहे भौतिक साधने. आणि इतिहासाच्या साधनामध्ये तिसरा प्रकार आहे तो आहे मौखिक साधने. लक्षात घ्या, इतिहास लेखन करण्यासाठी तर इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत. त्याच्यामध्ये लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने. आता आपण बघू की इतिहास लेखन करण्यासाठी जे काही पुरावे लागत असतात ते पुरावे काही लिखित साधनामध्ये असतात, काही अलिखित साधनामध्ये असतात. त्यासाठी आपण या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणार आहोत. प्रामुख्याने लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की इतिहास म्हणजे काय, तर गतकाळात घडून गेलेले जे काही घटना आहेत त्याला आपण इतिहास असं म्हणतो. ढोबळ मानणे ही व्याख्या आहे, ठीक आहे नाही. अनेक इतिहासकारांनी विविध व्याख्या केलेल्या आहेत, आपल्याला त्या बघायच्या नाहीयेत. परंतु भूतकाळात घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्यांची सुसंगत मांडणी करणे म्हणजे इतिहास होय. आणि इतिहास लेखन म्हणजे काय, तर त्याच पुराव्याच्या आधारे लेखन करणे म्हणजे इतिहास लेखन करणे होय. लक्षात घ्या, आजच्या काळामध्ये किंवा आधुनिक कालखंडामध्ये इतिहासाला शास्त्र म्हटलेले. शास्त्र, हिस्ट्री इज अ सायन्स नॉट अ हिस्ट्री. इतिहासाला शास्त्र म्हटलेले लक्षात घ्या. त्याच्यामुळे या शास्त्रामध्ये जसं सायन्स शास्त्रामध्ये जसा एखादा प्रयोग केला जातो तो प्रयोग सिद्ध होतो. कुठेही जा तुम्ही, भारताच्या प्रयोगशाळेमध्ये करा, ते इंग्लंडच्या प्रयोगशाळेमध्ये करा, कुठेही करा, तो प्रयोग तशाच पद्धतीने सिद्ध होईल. तसंच इतिहासामध्ये सुद्धा इतिहास लेखन करण्यासाठी जे काही पुरावे संग्रहित केले जातात किंवा आढळून येतात किंवा सापडतात उत्खननामध्ये, त्यांचं शास्त्रीय पद्धतीने पडताळणी केली जाते. त्याचं अंतरंग बहिरंग तपासलं जातं, त्याची सत्यता तपासली जाते, त्याची चिकित्सा केली जाते, है की नाही. त्याच्यामुळे इतर सहाय्यकारी शास्त्रांचाही आधार घेतला जातो. तशा पद्धतीने साधनांची पडताळणी केल्यानंतरच इतिहास लेखन केले जाते. लक्षात घ्या. त्याच्यामुळे इतिहासाची साधने हे अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. हे तुम्ही MPSC पर्यंत हे प्रकरण महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे या प्रकरणाकडे तुम्ही गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. खूप अत्यंत काळजीने बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण जास्त वेळ न घालवता पहिल्यांदा बघू लिखित साधने कोणती, भौतिक साधने कोणती आणि मौखिक साधने कोणती. याच्यामध्ये बघा, लिखित साधने जी आहेत ती लिखित साधने म्हणजे कोणते, लिखाण केले गेलेले जे काही इतिहासामध्ये नोंदी आहेत. बघा, भारतीय संस्कृतीमधील जे काही इतिहास लेखन आहे किंवा भारताचं जे इतिहास लेखन आहे त्याच्यापेक्षा अगोदर पाश्चात्य इतिहास लेखन परंपरा अधिक सजग आहे, अधिक चांगली आहे. कारण का त्या ठिकाणी इतिहास म्हणून लिहिणारे इतिहासकार होऊन गेले. बघा, इतिहासाचा आद्यजनक ज्याला म्हटलं जातं तो आहे हिरोडॉटस. या हिरोडॉटसने ग्रीक युद्धांचे वर्णन स्वतः त्या ग्रीक ज्या ठिकाणी युद्ध झाली त्या युद्धभूमीवर जाऊन त्यानं इतिहासाच्या नोंदी स्वतः केलेल्या आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे शास्त्र याच्यासाठी, कारण घटना कशी घडली, कोणकोणचे त्याच्यामध्ये सहभागी सैनिक होते, सेनापती होते, त्या ठिकाणचा भूगोल कशा पद्धतीचा होता, त्या ठिकाणचं रणांगण कशा प्रकारचं होतं, कोणकोणती शस्त्र वापरली गेली, तर अशा इत्थंभित नोंदी त्या हिरोडॉटसने आपल्या ग्रंथामध्ये केल्या. त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्रीज. त्या ग्रंथाचं काय नाव आहे, द हिस्ट्रीज किंवा हिस्टोरिया असंही म्हटलं जातं. त्याच्यामुळं आणि आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ज्याला म्हटलं ते म्हणतो
व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखन शास्त्राचा जनक म्हटलं जातं. तर लक्षात घ्या की आजतागायत जो काही इतिहास आज आपण ग्रंथ रूपामध्ये पाहतो, तो इतिहास हा काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलेला नाही. लक्षात घ्या, भारतीयांमध्ये इतिहास लिहिणे किंवा इतिहास लिहावा अशा प्रकारची भूमिका अजिबातच नव्हती. परंतु तसं जरी असलं तरी परंतु काही भौतिक साधनांच्या आधारे, काही काव्ये असतील, स्मृती ग्रंथ असतील, वेदांगे असतील, ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, काही शिलालेख असतील, ताम्रपट असतील, अशा अनेक साधनांमधून आपला इतिहास हा लेखन केला गेलेला आहे. याच्यासाठी इतिहासाची साधने कशा प्रकारची आहेत, कोणकोणती आहेत, हे पहिल्यांदा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून इतिहासाच्या साधनामध्ये लिखित साधने लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण घेऊया लिखित साधनामध्ये विविध महाकाव्ये. महाकाव्य. दुसरा आहे वेद साहित्य. दुसरा आहे उपनिषदे. पुन्हा आहे स्मृती ग्रंथ. त्याच्यानंतर आहे पुराणे. हे झाले प्राचीन कालखंडामधले इतिहासाचे अभ्यास करण्यासाठी असणारे काही साहित्य. आता मध्ययुगीन कालखंडामध्ये बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन कालखंड असेल, मध्ययुगीन कालखंड असेल किंवा आधुनिक कालखंड असेल, या कालखंडानुसार सुद्धा इतिहासाची साधनांमध्ये आपल्याला थोडाफार बदल दिसून येईल. लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्राचीन काळामधली साधने वेगळ्या स्वरूपाची येतात, मध्ययुगीन कालखंडामधली इतिहास साधने वेगळ्या प्रकारची येतात आणि आधुनिक कालखंडामध्ये थोडीशी वेगळ्या स्वरूपाची येतात. तर ते कोणत्या स्वरूपाची येतात? आता मध्ययुगीन कालखंडामध्ये जर बघितलं तर बखर साहित्य. बखरकार, अनेक बखरकारांनी बकरी लिहिलेल्या आहेत. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट की काही प्रवास वर्णने. बघा, लक्षात घ्या, अनेक इतिहासकार आपल्या भारतामध्ये येऊन गेले आणि ते विदेशात गेले, पण भारतात आल्यानंतर त्यांनी जो काही प्रवास केला, त्या ज्या ठिकाणी प्रवास केला त्याच्या नोंदी त्यांनी आपल्या साहित्यामध्ये केलेल्या आहेत. इब्न बतूता एक इतिहासकाराचं नाव आहे, इब्न बतूता. त्या अनेक बंदरांना भेटी दिल्या, इथल्या राजांना भेटी दिल्या, इथली समाज व्यवस्था अभ्यासली आणि त्या काय ज्या नोंदी आहेत त्या नोंदी त्याच्या प्रवास वर्णनामध्ये केल्यात. म्हणून लक्षात घ्या, हे प्रवास वर्णने असतील. दुसरी गोष्ट दफ्तरखाने, पत्रव्यवहार, दफ्तरे, खलिते, महजर, ही पण साधने ही इतिहासाची साधने म्हणून आपल्याला म्हणता येतील. आता आधुनिक कालखंडामधली कोणती साधनं आहेत बघा. पत्रव्यवहार आपण घेतलेला आहे. दुसरा आहे बघा नियतकालिके. आणखी आहे वर्तमानपत्रे. आणखी आहेत फॅक्टरी मधले रेकॉर्ड्स. फॅक्टरी मधलेच नाही, कोणत्याही कार्यालयामध्ये जावं तुम्ही, त्या कार्यालयामधले जे काही रेकॉर्ड्स असतील ते इतिहासाचं साधन म्हणून म्हणलं जाईल. दुसरी आणखी आत्मचरित्रे. ही सर्व जी आहेत, आणखी भरपूर आहेत, परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये आपण ही सर्व लिखित साधने मांडलेली आहेत. मी परत एकदा तुम्हाला त्याची तालिका वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इतिहासाची साधने, लिखित साधने कोणकोणती आहेत. बघा, या ठिकाणी लिखित साधने कोणती आहेत. जर प्राचीन कालखंडाचा विचार केला तर महाकाव्य आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे रामायण, महाभारत ही महाकाव्य इतिहासाचं साधन म्हणून वापरलं जातं. परंतु ते इतिहास ग्रंथ नाही आहेत. लक्षात घ्या, खूप मोठी गफलत होती लोकांची. त्याच्यामुळे महाकाव्ये, रामायण असेल, महाभारत असेल, हा इतिहास नाही, पण त्याच्यामधले काही भौगोलिक परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल, ते अभ्यासण्यासाठी या महाकाव्यांचा आधार घेतला जातो. तर महाकाव्य असतील, वेद साहित्य असेल, उपनिषदे असतील, स्मृती ग्रंथ असेल, पुराणे आहेत, बकरी आहेत आणि विविध प्रवाशांचे प्रवास वर्णने आहेत. च्या व्यतिरिक्त आधुनिक आणि मध्ययुगीन कालखंडामधली जी काही इतिहास साधने, लिखित साधने म्हणतोय आपण,
त्याच्यामध्ये बघा, पत्र व्यवहार राज दरबारामध्ये होणारा असेल किंवा एखाद्या कार्यालयामध्ये होणारा असेल तो पत्र व्यवहार, दफ्तरखाने, खलिते, महजर, म्हणजे कधी कधी दानपत्र आहे की नाही, एखाद्या राजाला सेनापतीला आदेश द्यायचा असेल, एखाद्या ग्रामव्यवस्थेमधल्या एखाद्या अधिकाऱ्याला आदेश द्यायचा असेल, सैनिकांना काही द्यायचं असेल, त्यांची खरेदी विक्री असेल, शस्त्रास्त्रांची खरेदी विक्री असेल, हे सगळे जे काही दफ्तरखाने आहेत हे दफ्तरखाने सुद्धा इतिहासाचं साधन म्हणून गृहीत धरलं जातं. पुण्यामध्ये असे पेशव्यांचे दफ्तरखानं खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये अनेक नोंदी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या सापडलेल्या आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट, आधुनिक कालखंडाच्या लिखित साधनांचा जर विचार करायचं झालं तर याच्यामध्ये नियतकालिके लक्षात घ्या, वर्तमानपत्रे, रेकॉर्ड्स आणि आत्मचरित्रे ही सुद्धा इतिहासाचे साधन म्हणून प्रामुख्याने आपल्या समोर येतात, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये वर्तमानपत्रे, आधुनिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वर्तमानपत्र हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. कोणतं लक्षात घ्या, बघा आपल्या भारतामध्ये द बेंगॉल गॅजेट नावाचं, जेम्स हिकी नावाच्या एका इंग्रज माणसाने ते वर्तमानपत्र सुरू केलं, बेंगॉल गॅजेट पश्चिम बंगालमध्ये. त्याच्यानंतर मग मद्रास गॅजेट आलं, पुन्हा बॉम्बे गॅजेट आलं, असे अनेक वर्तमानपत्र भारतामध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर आलं दिनबिंदू, दर्पण, बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण हे वर्तमानपत्र चालू झालं. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, जनता, बहिष्कृत भारत अशा प्रकारचे अनेक वर्तमानपत्र चालवली. टिळकांनी सुरू केलेलं मराठा आणि केसरी हेही वर्तमानपत्र त्या काळामध्ये होते. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये तत्कालीन परिस्थितीमधील समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक जीवन एकंदरीत याचा अभ्यास आपल्याला त्या साधनामधून करता येतो, लक्षात घ्या. म्हणून आधुनिक कालखंडामध्ये इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्यानं वर्तमानपत्रे, नियतकालिके, रेकॉर्ड्स आणि आत्मचरित्रे सुद्धा हे महत्वाची साधने आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बिलकुल काळजीने बघायचं आहे, ते मिस करायचं अजिबातच नाहीये. तर ही प्रामुख्याने ही साधने म्हणजे लिखित स्वरूपाची साधने आपल्या समोर येतात, लक्षात घ्या. आता आपण बघणार आहोत इतिहासाचं साधन भौतिक साधने म्हणून कोणकोणती आपल्या समोर येतात. प्रामुख्यानं भौतिक साधने म्हणजे काय हा मुद्दा तुम्हाला समजला पाहिजे, लक्षात घ्या. भौतिक साधन म्हणजे जे आपण आपल्या डोळ्याने पाहू शकतो, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, अशी साधने भौतिक साधनामध्ये येतात. लक्षात फरक काय, डिफरन्स काय, लक्षात. लिखित आणि अलिखित. अलिखित म्हणजे भौतिक साधन. म्हणून भौतिक साधनामध्ये वस्तू आणि वास्तू ह्या दोन स्वरूपामध्ये आपल्या समोर त्या वस्तू येतात. आता आपण काळानुसार जर विचार करायला गेलं तर आपण काही भौतिक साधनांची नोंदी यादी आपण या ठिकाणी पाहू. प्राचीन कालखंडामधले जर विचार केला तर काय येईल, लक्षात घ्या. मूर्त्या, मातीची भांडी, मूर्त्या, मातीची भांडी, अलंकार, नाणी, लक्षात घ्या. घरांचे अवशेष, आहे की नाही. आणखी वस्तू सांगता येतील तुम्हाला, आणखी वस्तू सांगता येतील. विविध अवजारे, बघा. आता आश्मी युगीन, नवाश्मी युगीन किंवा हडप्पा, मोहेंजोदडो संस्कृती, सिंधू संस्कृती याच्यामधले असे अनेक साधनं सांगता येतील. परंतु ढोबळमान आणि भौतिक साधनं कोणती आहेत तर त्या ठिकाणी सापडलेली मातीची भांडी, विविध घरांचे अवशेष, मूर्त्याचे अवशेष म्हणजे मातीचेच, त्या ठिकाणी अलंकार असतील, त्यांनी वापरलेले अलंकार असतील, त्या काळामधली काही नाणी असतील. नाणी प्रामुख्याने विविध धातूंची नाही आहेत, ते टेराकोटा सील्स आहेत. त्याच्यानंतर घरांचे काही अवशेष आहेत, घर त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि काही अवजारांचे अवशेष जर सापडले असतील तर ते अवशेष. हस्तिदंताच्या वस्तू हे सुद्धा अवशेष आहे. हस्तिदंत, विविध प्राण्यांचे सांगाडे, ह्युमन स्केलेटन
हे सुद्धा भौतिक साधनांमध्येच येईल. मध्ययुगीन साधनामध्ये आता लक्षात घ्या, मी काय सांगितले तुम्हाला की कालखंड बदलला की साधनं थोडीशी आपल्या समोर वेगळ्या प्रकारची येतात, लक्षात. त्याच्यामुळे ही साधनं झालेली आहे. आता दुसरी मध्ययुगीन कालखंडाचा विचार करत असताना कोणती साधनं आपल्या समोर येतात? मंदिरे. मंदिरे सगळ्यात महत्वाचं साधन आहे मंदिर. कारण मध्ययुगीन कालखंडामध्ये ही साधन मंदिरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार करण्यात आली. दुसरी गोष्ट किल्ले, लक्षात घ्या, विविध किल्ले, विविध शस्त्रे, मग तलवार असेल, ढाल असेल, धनुष्य बाण असेल, हे येईल, है की नाही. दुसरी गोष्ट मंदिरे आपण घेतलेले आहे, घाट, वाडे. बघा, घाट आणि वाडे सुद्धा इतिहासाचं प्रमुख साधन म्हणून म्हटलं जाते. मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये किल्ले, पूर्वीचे बी काही होते त्यांची डागडुजी केली, काही निर्माण बी केले, असे अनेक किल्ले हे इतिहासाचं मुख्य साधन म्हणून गणलं जातं. लक्षात घ्या, साधन लक्षात घ्यायचे, साधने कोणकोणती आहेत ती गडबड करायची नाही अजिबातच. त्याच्यामुळे हे ढाल असेल, तलवार असेल, धनुष्यबाण असेल, घाट असेल, वाडे असतील, हे प्रामुख्याने इतिहासाची साधनं आहेत. मध्ययुगीन कालखंडामधले सुद्धा आता या ठिकाणी नाणी आहेत, नाणी घेतली आपण. नाणी सुद्धा मध्ययुगीन कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाडली गेलेली आहेत. विविध अलंकार आहेत, विविध वाडे आहेत, विविध मूर्त्या आहेत, मंदिर आहेत, हे साधन. आता आधुनिक कालखंडामध्ये कोणती साधन आहेत भौतिक साधन म्हणून? विविध कार्यालये, लक्षात घ्या, गोदामे, विविध गोदाम, धान्य साठवण्यासाठी खूप मोठमोठ्या गोदाम तयार करण्यात आली होती, ती सुद्धा इतिहास साधन आहे, लक्षात घ्या. विविध ऑफिसच्या, विविध कार्यालयाच्या इमारती, बघा. आता आपण मूर्त्या घेतल्या त्या प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये देवदेवतांच्या कोरल्या. आधुनिक कालखंडामध्ये पुतळे सुद्धा या भौतिक साधनामध्ये, लक्षात घ्या, विविध पुतळे हे सुद्धा प्रामुख्याने इतिहासाचं भौतिक साधन म्हणून आपल्या समोर येतं, लक्षात घ्या. लक्षात. तर मी तुम्हाला फळ्यावर जर दिसत नसेल तर मी तुम्हाला आणखी एकदा इतिहासाचं साधन, भौतिक साधने कोणकोणती आहेत ते वाचून दाखवते, मग तुमच्या लक्षात येईल. ओके, नाव स्टार्ट. बघा, विविध मातीची भांडी, मूर्त्या, अलंकार, नाणी, घरांचे अवशेष, अवजारे, हस्तिदंत, मंदिरे, किल्ले, तलवार, ढाल, धनुष्यबाण, घाट, वाडे, गोदामे, कार्यालय, विविध पुतळे, अशी सर्व साधने आणखी सुद्धा सांगता येतील. एखाद्या वस्तू संग्रहालयामध्ये गेलो आपण तर प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला भौतिक साधने त्या ठिकाणी बघायला मिळून येतील, लक्षात. त्याच्यामुळे ही भौतिक साधने. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे मौखिक साधने. आता इतिहासाचं साधन मौखिक साधने कोणकोणती आहेत? जे साधने परंपरेने पुढील पिढीकडे येतात. आजी आजोबाकडून, बघा, तुम्हाला तुमची आजी आजोबा गोष्टी सांगत असतील, हे की नाही, एक होता राजा, एक होती राणी. तशाच पद्धतीने ते पुढे हळूहळू पिढ्या पुढील पिढीकडे काय होतात ते हस्तांतरित होत राहतात. त्याच्यामुळे मौखिक साधने ही अत्यंत महत्वाची साधने म्हणून ओळखली जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मौखिक साधनेमध्ये लक्षात घ्या काय काय येईल. बघा, पोवाडे. बघा, पोवाडे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांचा प्रताप किंवा त्यांची वीरता प्रदर्शित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोवाडे रचले गेलेले आहेत, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, ओव्या. बायका दळण दळत असताना विविध ओव्या गायच्या दळणाच्या संदर्भात दळण करत असताना, त्याच्यामुळे अनेक ओव्या इतिहासाचं साधन म्हणून ओळखलं जातं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे लोककथा. याच्यानंतर आहे प्रवास वर्णने, लोकगीते. प्रवास वर्णने. त्याच्यानंतर स्फूर्ती गीते.
गीते ही सुद्धा इतिहासाचं प्रामुख्याने साधन म्हणून आपल्या समोर येतं. जलसे कला पथके, जलसे कला पथके ही सर्व साधने ही मौखिक साधने म्हणून आपल्या समोर येतात. लक्षात. परत एकदा मी यादी वाचून दाखवतो. इतिहासाचं साधन मौखिक साधने म्हणजे मौखिक म्हणजे मुख म्हणजे तोंड, हे की नाही, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देणे, तो सांस्कृतिक वारसा पाठवणे, त्याला मौखिक साधनं म्हणायचं. ही साधने म्हणजे पोवाडे असतील, ओव्या असतील, लोककथा, लोकगीते, प्रवास वर्णने, स्फूर्तिगीते, जलसेवा, कलापथके ही सर्व मौखिक साधने आहेत. इतिहासाची साधन म्हणून आपण 3 प्रकार पाहिले. पहिलं पाहिलं या ठिकाणी भौतिक साधने, दुसरा प्रकार पाहिला आपण लिखित साधने, आणि तिसरा प्रकार पाहिला आपण या ठिकाणी मौखिक साधने. ध्वनी मुद्रणे म्हणजे रेकॉर्ड्स, ध्वनी मुद्रणे, आणि त्याच्यानंतरचा आपल्याला भाग बघायचा आहे तो म्हणजे चित्रपट. बघा, ध्वनी मुद्रणे म्हणजे काय तर रेकॉर्डिंग करणे. आपल्याला माहिती की इतिहासाचं एक साधन म्हणून आपण ध्वनी मुद्रणाकडे आपण पाहतो. बघा, जुन्या काळामध्ये नाही, परंतु या ध्वनी मुद्रणाचा शोध जो आहे तो शोध लागल्यानंतर, ठीक आहे नाही, 1877 मध्ये थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाने या ध्वनी मुद्रणाचा शोध लावला, म्हणजे रेकॉर्डिंगचा शोध लावला, आणि त्याच्यानंतर मोठमोठ्या व्यक्तींचे रेकॉर्डिंग करणं सुरू झालेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे एक आणखी आपल्याला सांगता येईल की जेव्हा भारतावर आपल्या ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा अनेक नेत्यांचे रेकॉर्डिंग, अनेक नेत्यांची भाषणं ही रेकॉर्डिंग करण्यात आलेली आहेत. ते रेकॉर्डिंग आपल्याला आज इतिहासाचं साधन म्हणून बघता येईल. दुसरी गोष्ट, जेव्हा दूरदर्शन सुरू झालं, आकाशवाणी सुरू झाली, तेव्हा आकाशवाणीवरून सुद्धा अनेक स्वातंत्र्य चळवळी विषयी किंवा विविध विषयांवरती त्या ठिकाणी व्याख्यानं झालेली असतील किंवा रेकॉर्डिंग असतील, त्या रेकॉर्डिंग ते इतिहासाचं साधन म्हणून आपल्याला वापरता येईल. अनेक व्यक्तींची भाषणे असतील, गीतं असतील, ध्वनी मुद्रण असेल, हे आज या रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. म्हणून त्यांना इतिहासाचं साधन म्हणून आपण त्यांना ओळखतो. म्हणून लक्षात घ्या की सुभाषचंद्र बोस यांचं एखादं भाषण असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एखादं भाषण असेल, तर त्या रेकॉर्डिंग आज सुद्धा उपलब्ध आहेत. इतिहासाचं साधन म्हणून आपण, श्राव्य साधन म्हणून त्याचा आज आपण वापर करू शकतो. लक्षात घ्या. परंतु आजच्या काळामध्ये रेकॉर्डिंग हे साधन थोडं मागं पडलेलं आहे. आज आपल्याकडे मोबाईल आहे, आज आपल्याकडं महागडे कॅमेरे आहेत, डिजिटल कॅमेरे आहेत, त्यांना आपण चांगल्या प्रकारचे चलचित्र रेकॉर्डिंग करू शकतो. ते सुद्धा पुढील काळामध्ये इतिहासाचं साधन होऊ शकतं. लक्षात घ्या. आपला दुसरा मुद्दा आहे चित्रपट. बघा, आजच्या काळामध्ये चित्रपट हे साधन अत्यंत प्रभावी म्हणून मानलं जातं. परंतु ह्या चित्रपट हे तंत्रज्ञान एक इतिहासाचं प्रभावी माध्यम म्हणून आपल्या समोर येते. लक्षात घ्या. कारण का, तो प्रत्यक्ष घटना कशी घडली, केव्हा घडली, कशा प्रकारची आहे, त्यामध्ये व्यक्ती कोण कोण आहेत, ते कसे बोलतात, ते कसे चालतात, इत्यंभूत माहिती आपल्याला या चित्रपटामधून मिळते. लक्षात घ्या. म्हणून चित्रपट हे एक सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणून आपण मानतो. लक्षात घ्या. आता दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. लक्षात घ्या. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. लक्षात घ्या. म्हणून या चित्रपट सृष्टीमधला सर्वोच्च सन्मान म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला जातो. परंतु सांगण्यात तात्पर्य काय आहे की चित्रपट हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. लक्षात घ्या. ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा कॅमेरे होते. Miss Madeline Slade, the English daughter of an admiral, who now prefers to be known as Malala Ben. No. Except for formal sins, What do you mean? मिठाचा सत्याग्रह असेल, दांडी यात्रा असेल, याच्या चित्रफिती उपलब्ध आहेत. लक्षात घ्या. राईट बंधूंनी विमान कसं उडविलं त्याच्या चित्रफिती आज उपलब्ध आहेत. लक्षात घ्या. तुम्ही
गुगलवर टाका, यूट्यूबवर टाका, तुम्हाला महात्मा गांधीजी ऍक्च्युली कशा प्रकारचे दिसत होते, कशा प्रकारे बोलत होते त्याचे चित्रपट दिसून येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक भाषणं हे तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. हा आविष्कार कशाने शक्य झालेला आहे? हा आविष्कार हा या चित्रपटामुळं किंवा या यंत्रणेमुळे झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट, झाशीची राणी चित्रपट असेल, मंगल पांडे हा चित्रपट असेल, शहीद भगतसिंग हा चित्रपट असेल, ठीक नाही, सम्राट अशोक हा चित्रपट असेल, असे अनेक ऐतिहासिक चित्रपट आहेत ज्या चित्रपटामधून आपल्याला तत्कालीन परिस्थितीमधील कशा प्रकारचं सामाजिक जीवन होतं, आर्थिक जीवन होतं, सांस्कृतिक जीवन होतं हे आपल्याला त्याच्यातून आपल्याला विपुल प्रमाणामध्ये बघता येईल. म्हणून आधुनिक इतिहासाच्या संदर्भामध्ये रेकॉर्डिंग असेल, वर्तमानपत्र असेल किंवा चित्रपट असतील, हे प्रभावी भौतिक साधन म्हणून आपल्या समोर येतात. लक्षात घ्या. म्हणून ऐतिहासिक साधनांचं जतन आणि संवर्धन करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी आपलं पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. ओके, आपण पाहिलं. खूप खूप धन्यवाद.